सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर होते। पावसाळ्यात नाशिक शहरातील रस्त्यांवर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून महापालिका आणि राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। आदित्य ठाकरे यांनी आज नाशिक शहरातील विविध भागातील रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली। जागोजागी पाणी साचलेले खड्डे, उखडलेले डांबर आणि अपघाताला आमंत्रण देणारे रस्ते पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आदित्य ठाकरे म्हणाले की नाशिककर गेल्या अनेक वर्षांपासून खड्ड्यांनी त्रस्त आहे। कोट्यावधीचा निधी खर्च होतो, पण रस्ते मात्र खड्डेमयच। पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्ते दुरुस्तीची कामे का झाली नाही, हा नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे। यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या नाशिकची ही अवस्था दुर्दैवी आहे। कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे दर्जाहीन कामे होत असून त्याची चौकशी झाली पाहिजे। खड्ड्यांमुळे अपघात वाढले, लवकरात लवकर युद्ध पातळीवर रस्ते दुरुस्ती करावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। आज नाशिकचा प्रवास तसं पाहायला गेलं तर आतापर्यंत गेले 3-4 वर्ष आम्ही पाहतोय नाशिक पर्यंत येईपर्यंत पाठडुखी व्हायची। जो काही रस्ता होता भिवंडी कल्याण तो जो सगळा तो पट्टा आहे तिथे आपण पाहिलं तर आज मी व्हिडिओ पण टाकला, स्वतः काढलेला तो व्हिडिओ आहे। आपण खूप वेळा म्हणतो की आपण नाशिककडे इंडस्ट्री खेचणार मुंबई नाशिक जो काही रस्ता आपण करतो त्याच्यामुळे ते लॉजिस्टिक्स हब किंवा असं सगळं काही, पण मुळात आज पाहिलं तर परिस्थिती काही बदललेली नाही। गेल्या 4 वर्षांमध्ये कदाचित खड्डे वाढलेले आहेत आणि पुढे समृद्धीवर आल्यानंतर देखील पॅचवर्क तर समृद्धीवर पण सुरू झालेलं आहे। जो रस्ता आता 4 वर्षापूर्वी उद्घाटन झालं, 3 वर्षापूर्वी उद्घाटन झालं, जे रस्ते आम्हाला वाटायचे नाशिकमध्ये चांगले आहेत, जे डांबरी रस्ते होते, 2 लेन असतील पण चांगले रस्ते होते, तेही खराब झालेले आहेत। आज अंबड MIDC असेल किंवा इतर सगळे जे काही लिंक रोड वगैरे आम्ही आलो, आज परिस्थिती हीच आहे। सगळ्या नाशिककरांना मला हे विचारायचं आहे की रस्त्याची कामं सुरू झाल्यापासून मी सगळीकडे जिथे जिथे थांबत होतो, कोण ट्रॅफिकमध्ये अडकलेलं, कोणी तिथे आजूबाजूचे दुकानदार असतील, कोणी रहिवासी असेल, कोणी विद्यार्थी असतील, हे मला सांगत होते की आधीचे रस्ते साहेब चांगले होते। 5-6 महिने आम्ही जो काही पाहतोय धुमाकूळ घातलाय कॉन्ट्रॅक्टर्सनी सगळीकडे, एवढा भयानक प्रकार चालू आहे। बरं, काल माझी यादी रस्त्याची कुठे कुठे मी जाणार हे सांगितल्यानंतर पटापट तिथे JCB दिसत आहेत, कामं सुरू झालेली आहेत। पण कॉन्क्रीटचे रस्ते देखील बनवत असताना काही लेवल आपण पाहतो काही काही ठिकाणी एवढी उंचवलेली आहे की ते पाणी जाऊन आजूबाजूच्या घरांमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये साचणारच आहे, तुंबणारच आहे। तर ही अशी परिस्थिती आपण नाशिककरांसाठी पाहतोय, ह्या भाजपाने करून ठेवलेली आहे। 17 तारखेला संजय राऊत साहेब स्वतः इथे मोर्चा काढणार आहेत। हजारो नाशिककरांना मी आवाहन करतोय की आपण या ह्याच्यात मोर्चात सामील व्हा। कुठच्याही पक्षाचे आपण प्रतिनिधी असाल, कुठच्याही विचारधारेचे आपण नाशिककर असाल, पण मला वाटतं सगळी ही विचारधारा बाजूला ठेवून नाशिकसाठी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि हे आंदोलन करणं गरजेचं आहे। कारण ही परिस्थिती फार भयानक आहे। ही परिस्थिती अशी राहिली पुढचे 3-4 महिने, आज चाकणची आपण बातमी पाहिलेली आहे, नाशिकमधून पण इंडस्ट्री अशीच निघून जाईल आणि नाशिककर देखील स्थलांतरित व्हायला पुढे मागे पाहणार नाहीत। कारण असं किती दिवस राहायचं? बरं, हे काम आता आपण पाहतोय, मी येणार म्हणून अनेक ठिकाणी काम सुरू झालं, पण ह्याच्या आधी आणि नंतर जेव्हा काम परत थोडं बंद होईल किंवा गती कमी होईल, आरोग्याचे विषय आहेत, स्वच्छतेचे विषय आहेत, डासांचं आपण पाहतोय वाढणार सगळीकडे, डेंग्यू मलेरिया, हे सगळं कोण पाहणार आहे? महानगरपालिका सांगते, प्राधिकरण बघते, प्राधिकरण बोलते, महानगरपालिका आहे। नेमकं चाललंय काय हा विषय नाशिककरांसमोर महापौर म्हणून तुम्ही येऊन सांगणार आहात का पुढे?